नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज अगदी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना। या योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे आणि या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत सध्या कोणकोणत्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात आहे, म्हणजे कोणत्या योजनेचे अर्ज सध्या सुरू झालेले आहेत, जसं की गोठा असेल, त्याचबरोबर शेतीतील जे काही शेडनेट असेल, त्याचबरोबर पॅकिंग हाऊस असेल, तार कुंपण असेल, त्याचबरोबर विहीर असेल, या अनुदानाची वाटप कधीपासून केले जाणार आहे, अर्ज कधीपासून सुरू केले जाणार आहेत आणि सध्या अर्ज कोणते चालू झालेले आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर अनुदान किती मिळणार आहे कोणत्या योजनेसाठी हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राइबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर जरी हा व्हिडिओ मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवट पण बघायला सुद्धा विसरू नका, कारण तर माहिती महत्त्वाची असणार आहे। कारण तर एखादी योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जात असेल आणि ती शेतकऱ्यांपर्यंत जर पोहोचतच नसेल तर या योजनेचा सुद्धा काही लाभ होत नाही आणि शेतकऱ्यांना सुद्धा काही माहिती पडत नाही। म्हणून हा व्हिडिओ शेवट पण बघायला सुद्धा विसरू नका। अर्थातच नानाजी देशमुख योजना म्हणजेच सुरुवातीला महाडीपीटी योजना होती। या डीपीटी अंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ दिला गेला आहे आणि त्याचबरोबर काही टप्प्याच्या म्हणजे पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत नानाजी देशमुख या पहिल्या टप्प्याअंतर्गत काही शेतकरी आणि काही गावं सुद्धा पात्र केले होते। आता दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत फॉर्म सुद्धा भरणं सुरू झालेले आहे। आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फार्मर आयडी कंपल्सरी करण्यात आलेले आहे। याच वर्षी नवीन फार्मर आयडी काढण्यात आलेले आहे आणि फार्मर आयडी आता कंपल्सरी झालेली आहे। फार्मर आयडी जर आपण आतापर्यंत काढला नसेल ती आपल्याला काढणं बंधनकारक असणार आहे, आपल्याला त्याशिवाय कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरता येणार नाही। आता महत्त्वाचं म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अंतर्गत सध्या जे काही फॉर्म सुरू झालेले ते फळबागसाठी सुरू झालेले। जर आपल्याला फळबाग लागवड करायची असेल तर ते आपण अर्ज भरू शकता। आता दुसरं, जर आपण एससी किंवा एसटी कॅटेगरीतील असाल तर आपल्याला जे काही विहीर असेल त्या विहिरीचं सुद्धा अनुदान दिलं जात आहे आणि ते देखील अर्ज सुरू झालेले। आणि जर आपल्याकडे जुनी विहीर असेल, त्याची पडझड झालेली असेल, काही नुकसान झालं असेल पाण्याअभावी किंवा जे काही अवकाळी पाऊस झाला होता त्यातून काही नुकसान झालं असेल तर त्याची दुरुस्तीचे फॉर्म सुद्धा सुरू झालेले, ते सुद्धा आपण भरू शकता। जर आपल्याला बांधावरती फळबाग लागवड करायची असेल किंवा बांबू लागवड करायची असेल किंवा नारळ लागवड करायची असेल, आंबा, असे जे काही फळबागची लागवड करायची असेल बांधावरती, ते सुद्धा सुरू झालेले, ते देखील आपण अर्ज भरू शकता। आणि सेपरेट जर आपल्याला अनुदान पाहिजे असेल, म्हणजेच आपल्याला 3 लाख रुपये 2 लाख रुपये जे काही अनुदान असेल, 100% जर अनुदान आपल्याला पाहिजेत असेल आणि आपल्याला फळबाग लागवड करायची असेल तर त्याचे सुद्धा अर्ज सुरू झालेले आहेत। आता त्याचबरोबर जर तुम्ही एससी कॅटेगरीतून असाल, तुमच्याकडे कास्ट प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला पीव्हीसी पाईप सुद्धा म्हणजेच पाईपलाईनसाठी जे काही अर्ज शेतकऱ्यांच्या माध्यमातून केले जात आहेत ते सुद्धा आपल्याला अर्ज करता येणार आहेत, त्याचे सुद्धा अर्ज सुरू झालेले आहेत। आणि त्याचबरोबर जर आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळायचं असेल किंवा जे काही गांडूळ खताचा प्रकल्प असेल त्याचे सुद्धा अर्ज सुरू झालेले आहेत, ते देखील तुम्ही अर्ज करू शकता। आता त्याचबरोबर जे काही बांबू लागवड असेल याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विशिष्ट मोहीम राबवली जात आहे आणि आपल्याला प्रति हेक्टरी 7 लाखापर्यंत अनुदान हे दिले जात आहे बांबू लागवड जर आपल्याला करायची असेल। आता तुम्ही बांबू लागवड ही बांधावरती सुद्धा करू शकता आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर एखादी ठिकाणची पडी जमीन असेल, एखादी माळाची जमीन असेल, त्या ठिकाणी थोडंफार पाणी उपलब्ध असेल तर अशा शेतामध्ये आपल्याला स्वतंत्रपणे बांबू लागवड करता येणार आहे। त्याचं प्रति हेक्टरी 7 लाख रुपयाचं अनुदान हे मिळत आहे, त्याचे सुद्धा अर्ज सुरू झालेले आहे। आता महत्त्वाचं म्हणजे अनेक शेतकऱ्यांना जे काही ओपन मधले असेल अशा शेतकऱ्यांना वाटते की आपल्याला विहीर बांधकाम करायची आहे किंवा विहीर खोदकाम करायचे आहे, अशा शेतकऱ्यांचे सुद्धा अर्ज सुरू केले जाणार आहेत, त्याची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत। आता हे अनुदान किती असणार आहे विहिरीसाठी, तर आपल्याला 4.5 ते 5 लाख रुपयाचं अनुदान हे दिले जाणार आहे। मग रोजगार हमीच्या अंतर्गत सुद्धा ते अर्ज आपण करू शकता, ते अर्ज आपण भरू शकता, परंतु त्याच पद्धतीने जे काही अनुदान असेल ते आपल्याला पोखरा योजनेच्या अंतर्गत सुद्धा दिले जाणार आहे। आता जर तुमच्याकडे ओपन मध्ये असाल किंवा तुमच्या विहिरीची पडझड झाली असेल त्याचे सुद्धा अर्ज सुरू केले जाणार आहे। आणि पीव्हीसी पाईप सुद्धा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कमेंट आहेत की ओपन साठी पीव्हीसी पाईप कधी चालू केले जाणार आहे, याची देखील माहिती आपण घेणार आहोत। परंतु जे काही तार कुंपण असेल
त्याचबरोबर ट्रॅक्टरचं अनुदान असेल. आता ट्रॅक्टरचं अनुदान हे डीपीटीच्या अंतर्गत आपल्याला दिले जात आहे. जवळपास 1 लाख ते 1.25 लाखापर्यंत आपल्याला ट्रॅक्टरचं अनुदान हे दिले जात आहे. आता विशेषतः जे काही आपलं शेती गट असतील, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेती गट असतील, ज्या शेतकऱ्यांची शेती गट असतील, अशा शेतकऱ्यांना 90% अनुदान हे ट्रॅक्टरसाठी दिलं जाणार आहे. त्याचे अवजार असतील आणि ट्रॅक्टरचं जे काही ट्रॅक्टर असेल त्याचं अनुदान हे आपल्याला 90% दिलं जाणार आहे. परंतु जर आपण ओपनमध्ये असाल तर आपल्याला कमीत कमी 1 लाख तर जास्तीत जास्त 1.25 लाख रुपये एवढं अनुदान आपल्याला ट्रॅक्टरसाठी सुद्धा दिलं जाणार आहे. त्याचे सुद्धा अर्ज लवकरच सुरू केले जाणार आहे. आता तारकुंपण जे काही बंदीचा भाग असेल किंवा त्या ठिकाणी जंगल असेल, जनावरांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत असेल किंवा ते जंगला भागातनी तो भाग असेल ते शेतीचा, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे काही तारकुंपण असेल त्याचं सुद्धा उपलब्ध करून दिलं जाणार आहे. ते देखील अर्ज सुरू केले जाणार आहेत. आता अशा पद्धतीने तुम्हाला ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरची बँक असेल, बँकसाठी सुद्धा आपल्याला ट्रॅक्टर बँक म्हणजे ट्रॅक्टर अवजार बँकसाठी सुद्धा आपल्याला अनुदान दिलं जाणार आहे. जवळपास 50 ते 70% अनुदान हे आपल्याला दिले जाणार आहे. आता तुम्हाला पीव्हीसी स्प्रिंकलर घ्यायचे असतील तर त्याचे स्प्रिंकलरचे अर्ज सुरू आहेत. तुम्हाला 80% अनुदान त्याचं देखील दिलं जाणार आहे. या अनुदानाची रक्कम आपल्याला 2 टप्प्यात दिली जात असते. राज्य सरकारचा हिस्सा आणि केंद्र सरकारचा हिस्सा. अशा पद्धतीने आपल्याला जवळपास 32 लाखाचा जर सट असेल, 32,000चा जर सट असेल 32,000चा जर सट असेल तर आपल्याला त्यापैकी 18,000 रुपयेपर्यंत रक्कम ही वापस केली जाते, सबसिडी वापस केली जाते. आता तुम्हाला जर ड्रिप घ्यायचं असेल तर त्याचं सुद्धा अनुदान हे 80% असते आणि त्याचे सुद्धा अर्ज सध्या सुरू आहेत. आणि त्याचबरोबर फळबाग याचे सुद्धा अर्ज सुरू आहेत. आणि तुम्हाला शेडनेट असेल किंवा पॅकिंग हाऊस असेल, त्याचबरोबर डाळी मिल असेल, त्याचबरोबर एखाद्या गटातील महिला गट शेती करत असतील किंवा आपल्याकडे गट असेल, त्याचबरोबर तुमचे जे काही शेळी मेंढी असेल त्याचं पालन सुद्धा करणारे शेतकरी अनेक आहेत. अल्पभूधारक शेतकरी असतील त्याचे सुद्धा अर्ज सुरू झालेले आहेत. म्हणजे शेळी मेंढीचे अर्ज सध्या सुरू झालेले आहेत. आणि विशेषतः त्याला भूमिहीन शेतकरी लागणार आहे. एखाद्या महिलेचा जर पती वारलेला असेल, तिच्याकडे मृत्यू प्रमाणपत्र असेल, विधवा असेल तर त्याचे देखील अर्ज सुरू झाले आहेत म्हणजे शेळी मेंढीसाठी. आणि त्याचबरोबर जर एखादा अपंग व्यक्ती असेल त्याचे सुद्धा अर्ज सुरू झालेले, ते देखील आपण अर्ज करू शकता. अशा पद्धतीने आता कडबा कुट्टी असेल, त्याचबरोबर पॅकिंग हाऊस असेल, ग्रीन शेडनेट हाऊस असेल, कांदा चाळ असेल, त्याचबरोबर गोठा असेल, विहीर असेल, असे जे काही अर्ज असतील ते मार्च नंतर सुरू केले जातील. कारण तर आता जे काही राज्य सरकारचा कालावधी असतो, राज्य सरकारचा मार्च महिन्याला एंडिंग दाखवल्या जाते आणि त्या पार्श्वभूमीवरती जे काही निधी लागतो त्याची तरतूद केली जाईल परत एकदा उन्हाळी अधिवेशनात. आणि त्यानंतर जे काही अर्ज प्रक्रिया असेल, विहिरीचं असेल, त्याचबरोबर जे काही गोठा असेल, पॅकिंग हाऊस असेल, डाळ मिल असेल, असे जे काही अर्ज असतील ते सध्या सुरू झाले, त्याचे देखील अर्ज सध्या चालू केले जातील. आणि जर आपल्याला सध्याच्या परिस्थितीला अर्ज करायचाच असेल तर आपण रोजगार हमीच्या माध्यमातून सध्या अर्ज करू शकता. त्याचे देखील अर्ज सध्या सुरू आहेत. आणि तुमच्या रोजगार सेवक यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्या ठिकाणी तुम्ही ठराव पत्रकाच्या माध्यमातून ते अर्ज करू शकता. आता विशेषतः जर तुम्हाला स्प्रिंकलर घ्यायचा असेल, फळबाग घ्यायचा असेल, तुम्हाला जर बांबू लागवड करायची असेल किंवा आंबा लागवड करायची असेल, जे काही फळबाग योजनेत बसतात ते सध्याची योजना सुरू आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक कोटेशन घ्यावं लागेल. म्हणजेच नजर अंदाजे जे काही आराखडा असतो, समजा तुम्हाला स्प्रिंकलर घ्यायचं असेल, ड्रिप घ्यायचं असेल तर त्याचं कच्चं बिल घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. आता फार्मर आयडी लागणार आहे आणि त्याचबरोबर तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं असणार आहे. हे झाले आणि कोटेशन. अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. विहिरीचे आणि इतर जे काही ट्रॅक्टर वगैरे असतील त्याचे अर्ज सध्या सुरू नाहीत, परंतु लवकरच सुरू केले जातील. अशी एक महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी होती. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.